आपल्याकडे एक स्कॅम चालू आहे. एक ॲमेझॉनवरनं हॉर्न मागवलेत मी हे. तर पहिल्यांदा मागवले तेव्हा ते डॅमेज आले, तर रिप्लेसमेंटमध्ये टाकले. दुसऱ्यांदा हे जे माझ्या हातात आहे हे रिप्लेसमेंटमध्ये प्रोडक्ट माझ्या घरी आलं. ह्याच्यातले 2 पीस असतात. 2 पीसमधले एका पीसमध्ये इथे डॅमेज होतं खालच्या साईडला. तर ते रिटर्न रिफंडमध्ये टाकलं मी. रिटर्न रिफंडमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्यांनी रिफंड दिलं. प्रोडक्ट काही पिकअप केलं नाही, नेलं नाही. त्यांनी माझ्याकडेच राहू दिलं. 4 ते 5 दिवसानंतर माझ्याकडे डिलिव्हरी बॉय माझ्या घरी येतो. मला म्हणतो, दादा ते पार्सल पाहिजे. मी म्हटलं कोणतं? तर म्हणतो 3-4 दिवसाआधी पिकअपला होतं ते. मी म्हटलं ते गाडीत लावलेलं आहे. म्हटलं तुम्ही त्या दिवशी आले नाही, माझ्या अकाउंटमध्ये डायरेक्ट रिफंड आला. तर मला नंतर तो गेला अर्धा एक तासाने येतो म्हणून सांगून काढून ठेवा. मला झालं शक, तर कंपनीला कॉल केला की असं 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 झालं, पेमेंट आलेलं आहे, तर प्रोडक्ट द्यायचं की नाही. तर त्यांनी म्हटलं की थांबा सर 2 मिनिट चेक करून सांगतो. त्यांनी चेक केलं, A to Z सगळं चेक केलं. नंतर मला त्यांनी सांगितलं की तुमची केस क्लोज केलेली आहे म्हणते आम्ही. तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही पेमेंट इनिशिएट केलेलं आहे. ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्याकडे ठेवा, डिलिव्हरी बॉयला द्यायची गरज नाही, किंवा ते तुम्ही फेकूनही देऊ शकता. तर मग माझा प्रश्न आहे की तो डिलिव्हरी बॉय हे प्रोडक्ट रिटर्न घेऊन जाण्यासाठी का आला होता? जर कंपनीला हे प्रोडक्ट पाहिजे नाही तर कोणासोबत अशी कधी घटना झाली तर ॲमेझॉन कंपनीला कॉन्टॅक्ट करायचं, कस्टमर केअरला त्यांना कन्फर्म विचारायचं, नंतरच प्रोडक्ट द्यायचं. स्वतःच्याकडे ठेवण्यासाठी दिलेले प्रोडक्ट कधी रिटर्न करायचे नाही.